दरम्यान नारायण राणे यांच्यासोबत ज्यांनी तेव्हा शिवसेना सोडलेली होती ते सर्व समर्थक नारायण राणेंचे आता नेमके कुठे आहेत आपण एक नजर टाकूया। रवींद्र फाटक ठाणे मनपाचे नगरसेवक आणि नारायण राणेंचे कट्टर समर्थक। रवींद्र फाटक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। विनायक निमण राणे समर्थक म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण गेल्या 3 वर्षात राणेंची साथ सोडून त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांसोबत संधान साधलंय। राणेंनी बंड केलं असतं तर त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता कमी होती विनायक निमण यांची। आणखी एक नाव कालिदास कोळंबकर 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती दादर नायगावचे आमदार म्हणून ते निवडून आले, पण राणेंसोबत शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले। पोटनिवडणूक सुद्धा त्यांनी जिंकली। 2009 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आले, पण यापुढे ते राणेंची साथ देतील की नाही याबद्दल शंकाच आहे। सुरेश नवले नारायण राणेंचे कट्टर समर्थक। युतीच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलेलं आहे। काँग्रेसमध्ये राणे समर्थक म्हणून राज्यपाल नियुक्त आमदार आहे सुरेश नवले। तर शंकर कांबळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक अशी त्यांची तळ कोकणात ओळख आहे, परंतु शंकर कांबळींनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। वेंगुर्ल्यामधनं 4 वेळेला ते आमदार म्हणून निवडून आले, त्यापैकी एकदा काँग्रेसकडनं त्यांनी आमदारकी मिळवली आहे। पण 2009च्या पुनर्रचनेमध्ये वेंगुर्ला मतदारसंघ निघून गेला। सावंतवाडीत त्यांना तिकीट मिळाल्याची अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा फोल ठरल्यामुळे ते नाराज झाले आणि आता त्यांनी दीपक केसरकरांसोबत सेनेत प्रवेश केला आहे।